नाही, खरं म्हणजे अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे कॅबिनेटमध्ये देखील त्याच्यावर चर्चा झाली आणि आम्ही स्वतः मी आणि देवेंद्रजी काल देखील लातूरमध्ये उदगीर या ठिकाणी शेतीचं झालेलं नुकसान पाहायला शेतामध्ये गेलो होतो आणि जिथे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात आणि कॅबिनेटमध्ये देखील आज चर्चा झाली की युद्ध पातळीवर पंचनामे करून ते अहवाल ताबडतोब पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तात्काळ त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल हा देखील एक निर्णय घेतला. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचंही सादरीकरण झालं. जवळपास 1,59,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले. जवळपास हा आकडा 2.5 कोटीच्या वरती जाईल आणि म्हणून सप्टेंबर 30पर्यंत याची मुदत वाढवलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला पूर्ण वर्षभराचं आर्थिक जे काही तरतूद आहे ती केलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी किती आकांडतांडव केलं, कितीही गैरसमज पसरवले, खोट्या अफवा पसरवल्या, माझ्या बहिणींची दिशाभूल केली आणि कुठेही कोर्टात गेले तरीसुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहील अशा प्रकारचा देखील निर्णय कॅबिनेटमध्ये झालेला आहे. उलट आपल्याला हे सुटसुटीत आणखी कसं करता येईल यासाठी देखील चर्चा झाली आहे आणि मला वाटतं या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय झाला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी आहे स्टायपंड देतो आपण 10,000पर्यंत, त्या जवळपास 1.5 लाख लोकांना अपॉइंटमेंट दिलेले आहेत. 10 लाखांचं टार्गेट आहे. त्यावर देखील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला 30,000 युवकांचं अप्रेंटिसशिपचं टार्गेट दिलेलं आहे आणि ते देखील युद्ध पातळीवर काम चालू आहे. तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि बेरोजगारी कमी होईल. आणि या सगळ्या ज्या काही योजना आज आम्ही सुरू केल्या आहेत, मुलींचं मोफत शिक्षण आपण केलं, हायर एज्युकेशन त्याचे देखील अंमलबजावणी करायला सांगितले. वयोश्री योजना आहे ज्येष्ठांची 3,000 रुपये डायरेक्ट DBTमध्ये टाकण्याचं, त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या योजना शेतकऱ्यांचं जे मोफत बिल आपण वीज बिल माफ केलेलं आहे कृषी पंपाचं, त्या देखील त्याचे शेतकऱ्यांचे देखील नोंदी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे ज्या योजना आम्ही जे निर्णय आता प्रामुख्याने घेतलेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्यात आणि दर कॅबिनेटमध्ये त्याचा आढावा आम्ही घेणार आहोत की ही योजना कुठे प्रगतीपथावर कुठपर्यंत आहे. त्यामुळे या योजना ज्या आहेत त्या सुरू राहतील. योजनांच्या निमित्तानं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतो असं वारंवार दिसून येतं. फेक नरेटिव्ह तर ते सरकार स्थापन झाल्यापासूनच करतायत. लोकसभेमध्ये पण त्यांनी फेक नरेटिव्ह केला, परंतु आता त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होण्यासाठी खूप प्रयत्न केले, कोर्टात देखील गेले, परंतु कोर्टाने देखील त्यांना नाकारलं आणि लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे त्यांनी किती फेक नरेटिव्ह केला तरीसुद्धा मी आपल्याला सांगतो की ही योजना बंद होणार नाही. ही योजना कायमस्वरूपी माझ्या बहिणींची सुरू राहील. उलट जसं सरकारची आर्थिक क्षमता वाढेल तसे या 1,500 रुपयामध्ये देखील वाढ होईल. बिलकुल त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे. त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि तो GR जो आहे तो GR जो काढला होता त्याच्यात अधिक स्पष्टता देखील आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे ज्या योजना पूर्वी सुरू आहेत एकही योजना त्याच्यातली बंद होणार नाही. या नवीन अधिकच्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे या नवीन योजना राबवत असताना त्या उलट प्रभावीपणे राबवल्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जुन्या ज्या योजना जेवढ्या योजना जुन्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या योजना कायम सुरू राहतील. सर अखेर आपटे मूर्तीकर यांना अटक झालेली आहे काल रात्री. मी त्याच्यावर बोललो, आपटे असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या, गुन्हेगार जो आहे तो कुठेही जाऊ शकत नाही. त्याला पोलिसांनी अरेस्ट केलेली आहे, त्याची चौकशी होईल, त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई होईल. परंतु विरोधक जे दुर्दैवी राजकारण करत आहेत त्यांना माझं एवढं आव्हान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण आपण करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा आम्ही तिथे उभा करू. त्याच्यामध्ये काही विधायक सूचना असतील ते करा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.